माननीय मुख्यमंत्री महोदय, आपल्या विभागामध्ये पोलीस विभागात ज्या पद्धतीनं खालच्या पातळीवर ज्या पद्धतीचं हे मोठ्या प्रमाणात लूट आणि करप्शनची व्यवस्था सुरू झालेली आहे, त्यासाठी आपण आता काही कारण की आपण सांगतात की आम्ही सोडणार नाही, त्यांना निलंबित करू, कारवाई करू, पण हे होत नाही आहे. हे सगळं मोठं रॅकेट आहे. त्या रॅकेटला बंद करण्यासाठी आपण या सभागृहाच्या माध्यमातून काय मेसेज देऊ शकता? थोडा प्रश्न स्कोपच्या बाहेर गेला आहे, पण नानाभाऊंना अधिकार आहे स्कोपच्या बाहेर जायचा. त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय, एलसीबीची व्यवस्था ही आपल्याकडे खूप पहिलेपासून आहे. एलसीबी म्हणजे लोकल क्राईम ब्रँच आहेत आपली ती. त्यामुळे गुन्हे अन्वेषण करण्याकरता जे पथक आपण तयार करतो ते एलसीबी असतं. मात्र काही ठिकाणी एलसीबीच्या माध्यमातून काही गैरव्यवहार झाल्याचे लक्षात येतात आणि म्हणूनच आपल्या डीजी साहेबांनी स्पेशली एलसीबीत कोणाला अपॉइंट करायचं, एलसीबीच्या पीआयच्या संदर्भात काही त्यांनी निकष त्याचे ठेवलेले आहेत. त्यांनी किती पोस्टिंग केलेल्या असल्या पाहिजे, त्या संदर्भात त्यांच्यावर डिफॉल्ट रिपोर्ट नको वगैरे अशा सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की योग्य काम करणारे लोक आहेत तेच एलसीबी मध्ये अपॉइंट झाले पाहिजेत, अशा प्रकारचा प्रयत्न आहे. आणि अशी कुठनं तक्रार आली तर त्या तक्रारीवर आपण कारवाई करतोच. आता दादांनी जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये मुळामध्ये दादा त्याच्यात आम्ही आता हे जे म्हणजे याच्यात 3 इसम आहेत. एक हा कदम आहे जो आपला पोलीसचा आहे, एक खासगी व्यक्ती आहे आणि एक पीआय, अशा 3 जण आहेत. या तिघांचेही मोबाईल जे आहेत ते आम्ही जप्त करून आणि त्याचा डिलीटेड डेटा आम्ही त्या ठिकाणी रिट्रीव्ह केला. कारण अनेक वेळा असे व्यवहार हे डेटात सापडत नाही, ते डिलीटेड डेटामध्ये सापडतात. आणि त्याच्या पाठीमागचा उद्देश हा होता की या डिलीटेड डेटामध्ये कुठेतरी या तिघांचा एकमेकाशी संबंध जर सापडला तर मात्र मग त्यात दोष पक्का 100% दिसेल. पण डिलीटेड डेटामध्ये असा कुठलाही संबंध दिसलेला नाही. त्यामुळे या प्रकरणामध्ये कुठेही आता पीआयचा थेट संबंध आहे असं लक्षात येत नाहीये. तथापि आपण ज्या अन्य काही गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या त्या देखील जरूर तपासून पाहण्यात येतील.